Hello students, today we'll discuss the next part of organic chemistry, some basic principles and techniques. In last lecture we have discussed as degree of hydrogen, degree of alkyl halides and degree of alcohols. Now the next heading is degree of amines. Degree of amines. ठीक आहे बाळांनो, फर्स्ट ऑफ ऑल अमाइन्स काय आहेत बघूया आपण. येस, हेडिंग द्या अमाइन्स. ठीक है, compounds formed by replacing one, two or all three hydrogens किंवा हाइड्रोजन atoms म्हणा, all three hydrogen atoms of ammonia by alkyl or aryl groups. ठीक है, are called amines. ठीक है, लक्षात येते का बघा बाळांनो. डेफिनेशन: कंपाउंड्स फॉर्म्ड बाय रिप्लेसिंग 1, 2 or all 3 hydrogen atoms of ammonia. अमोनिया मधले हायड्रोजन्स रिप्लेस करायचे बाळांनो. केस कशानं? अल्काइल और अराइल ग्रुप्स. ठीक आहे, म्हणजे काय कंपाउंड्स फॉर्म होतील बाय रिप्लेसिंग हायड्रोजन बाय अराइल और अल्काइल ग्रुप्स. ओके, त्या कंपाउंड्सला काय म्हणायचं? अमाइन्स म्हणायचं. ठीक आहे, म्हणजेच काय की अमाइन्स आर दी डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया. अमोनियापासून फॉर्म होतात ना, म्हणून काय म्हणायचं? डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया. ठीक आहे ना बाळांनो. अमोनिया काय आहे? येस, NH3. ठीक आहे ना. येस, ह्या NH3 मधले हायड्रोजन्स कशाने रिप्लेस करायचे आहेत? येस, अल्काइल और अराइल ग्रुप्स ना. ठीक आहे ना. अल्काइल ग्रुप काय असतो बाळांनो? तर अल्केन मधला एक हायड्रोजन जर कमी केला आपण, ओके, जो काय ग्रुप फॉर्म होतो ना, ओके, दॅट ग्रुप इज कॉल्ड एज अ अल्काइल ग्रुप. जसे की मिथेन पासून मिथाइल ग्रुप फॉर्म होतो. येस, C2H5 इथाइल ग्रुप. ठीक आहे, N प्रोपाइल, ब्युटाइल, आयसोब्युटाइल. ठीक आहे, आयसोप्रोपाइल, असे जे काही ग्रुप फॉर्म होतात ना, ओके, त्या ग्रुपला म्हणायचं अल्काइल ग्रुप. येस, तुम्हाला नंतर आहे डिटेल स्टडी ह्या ग्रुपची. ठीक आहे ना. येस, आणि अराइल ग्रुप काय असतात बाळांनो? ओके, तर काय ॲरिन्स मधला, ॲरिन्स म्हणजे काय? ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे ना. जसं की बेन्झिन आहे. बेन्झिन इज दी ॲरोमॅटिक कंपाऊंड. बेन्झिन मधला बाळांनो एक हायड्रोजन जर कमी केला ना, -1H, ओके, विच फॉर्म्स अराइल ग्रुप. ठीक आहे ना. येस, अराइल ग्रुप. दिस इज द साइट ऑफ अटॅचमेंट. तिथं फंक्शनल ग्रुप अटॅच करायचं आपल्याला. समजलं हे? अल्केन मधला एक हायड्रोजन कमी केला तर अल्काइल ग्रुप फॉर्म होतो, आणि ॲरिन्स मधला किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मधला एक हायड्रोजन कमी केला की काय? येस, अराइल ग्रुप फॉर्म होतो. ठीक आहे ना. येस, मग ऑन द बेसिस ऑफ रिप्लेसमेंट ऑफ नंबर ऑफ हायड्रोजन्स फ्रॉम अमोनिया, येस, अमाइन्स आर ऑफ 3 टाइप्स. ठीक आहे, देर आर 3 टाइप्स ऑफ अमाइन्स. ठीक आहे, कशाच्या बेसिस वरती आहेत बाळांनो? तर काय? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन्स फ्रॉम अमोनिया. ठीक आहे. येस, फर्स्ट आहे प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी amines, also called as 1 degree amines. If one hydrogen from ammonia is replaced by alkyl or aryl group. अमोनिया मधला ओके एक हायड्रोजन रिप्लेस करायचं. सपोज R ने रिप्लेस केला आपण, RNH2 लिहिलो. अमोनिया मधला एक हायड्रोजन कशाने रिप्लेस झालेला आहे? R ने रिप्लेस झालेला आहे. ओके, दिस टाइप ऑफ अमाइन इज कॉल्ड एज अ 1 degree amine. 1 degree amine. लक्षात येते का बघा? ठीक आहे ना. येस, फॉर एक्झाम्पल CH3 CH2 NH2. दिस इज कॉल्ड एज अ इथाइल अमाइन. इथाइल अमाइन. अशा नंबर ऑफ एक्झाम्पल्स असतील. ओळखायचं कसं बाळांनो? तर काय NH2 जर ग्रुप असेल ना, तर तो काय असतो? ऑलवेज प्रायमरी अमाइन. समजलं का? येस, NH3 असेल तर अमोनिया. NH2 जर असेल ना, तर काय असतो? तो अमाइन असतो. बरोबर आहे ना. आणि कुठल्या टाईपचा अमाइन?
प्रायमरी अमाइन. ठीक आहे, फक्त तिथं काय असला पाहिजे, अल्काइल किंवा अरायल ग्रुप असला पाहिजे. ठीक आहे, दुसरा काय अरायल ग्रुप असेल ArNH2. हा सुद्धा कसा आहे, प्रायमरी अमाइनच आहे. ठीक आहे ना. येस, एक्झाम्पल ॲनिलीन NH2. बघा इथं सुद्धा काय NH2, फक्त हा ग्रुप कुठला आहे, येस अरायल ग्रुप आहे. समजलं का. येस, मग दिस टाइप ऑफ अमाइन इज कॉल्ड एज अ प्रायमरी अमाइन. क्लिअर आहे. येस, सेकंड घेऊया आता. secondary amines, also called as 2-degree amines. ठीक, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, प्रायमरी अमाइन्स कशाला म्हणलं आपण, इफ वन हायड्रोजन इज रिप्लेस्ड फ्रॉम अमोनिया बाय अल्काइल और अरायल ग्रुप. आता इथं काय, अमोनिया मधले 2 हायड्रोजन जर रिप्लेस झाले बाळांनो अल्काइल किंवा अरायल ग्रुपना, ठीक आहे, तर तशा अमाइन्सला काय म्हणायचं, सेकंडरी अमाइन्स. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल RNHR. अमोनिया मधले 2 हायड्रोजन रिप्लेस केलं कशानं, R ग्रुपनं. ठीक आहे, मग NH जर असेल ना बाळांनो तर काय म्हणायचं, सेकंडरी. NH2 असेल तर काय, येस प्रायमरी म्हणायचं. समजलं. येस, आणि R ग्रुप सोबत किंवा AR ग्रुप सोबत जर NH असेल तर काय म्हणायचं, सेकंडरी अमाइन. ठीक आहे, किंवा इथे AR पण असू शकतो, AR NH AR, दोन्ही अरायल ग्रुप पण असू शकतात, किंवा एक अल्काइल ग्रुप आणि एक अरायल ग्रुप पण असू शकतो. ठीक आहे ना. दिस टाइप ऑफ अमाइन्स आर कॉल्ड एज अ सेकंडरी अमाइन्स. फॉर एक्झाम्पल C2H5 टेकन ट्वाइस NH. ठीक आहे ना, C2H5 टेकन ट्वाइस NH. NH आहे ना आता. येस, दिस इज कॉल्ड एज अ सेकंडरी अमाइन. करेक्ट. येस, त्याच्यानंतर बघा NHCH3. ठीक आहे ना, याला म्हणायचं N-मिथाइल ॲनिलीन. N-मिथाइल ॲनिलीन. ठीक आहे ना, नॉमेनक्लेचर समजत नसेल तर डोंट वरी. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय सेकंडरी आहे किंवा प्रायमरी आहे हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ठीक आहे ना. येस, मग आता इथं NHच आहे ना फक्त ग्रुप, म्हणून काय म्हणायचं, सेकंडरी अमाइन. सेपरेट नाही, फक्त कशासोबत असला पाहिजे, तो अल्काइल किंवा अरायल ग्रुप सोबत असला पाहिजे. करेक्ट. ठीक आहे. येस, आणखीन बघा एक्झाम्पल. सपोज दोन फिनाइल ग्रुप्स आहेत किंवा अरायल ग्रुप्स आहेत, बरोबर आहे ना. ओके, आणि तिथं सुद्धा काय आहे बाळांनो, NH आहे, मीन्स इट इज अ सेकंडरी अमाइन. समजलं हे. एस, प्रायमरी, सेकंडरी. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज टर्शरी अमाइन्स. टर्शरी अमाइन्स, थर्ड वन. डिग्री अमाइन्स. तर टर्शरी अमाइन्स कशाला म्हणायचं, इफ ऑल 3 हायड्रोजन्स फ्रॉम अमोनिया आर रिप्लेस्ड बाय अल्काइल और अरायल ग्रुप्स. ठीक आहे ना. येस, आता इथं फक्त कोण असेल, मग नायट्रोजन असणार आहे. ठीक आहे, RNR. ऑल 3 हायड्रोजन्स गेट रिप्लेस्ड बाय एस कशानं, अल्काइल ग्रुप. ठीक आहे ना. दिस इज कॉल्ड एज अ टर्शरी अमाइन. फॉर एक्झाम्पल ट्रायमिथाइल कुठलाही असेल, फक्त तुम्हाला लक्षात काय आलं पाहिजे, तिथं NH2 आहे, NH आहे की N आहे. समजलं ना. दिस इज कॉल्ड एज अ टर्शरी अमाइन, ट्रायमिथाइल अमाइन. समजलं हे. येस, ऑदर पण असू शकतो. सपोज एक फिनाइल ग्रुप आहे, नायट्रोजन CH3 CH3. दिस इज अगेन कॉल्ड एज अ टर्शरी अमाइन. समजलं हे. येस, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. हे होतं रिगार्डिंग बाळांनो डिग्री ऑफ अमाइन्स. आपण काय काय स्टडी केलं मग, डिग्री ऑफ कार्बन, डिग्री ऑफ हायड्रोजन, डिग्री ऑफ अल्काइल हलाइड, डिग्री ऑफ अल्कोहोल
अँड डिग्री ऑफ अमाइन्स. आता काय क्वेश्चन्स बघूया ह्याच्यावरती. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी अमाइन. विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी अमाइन. ठीक आहे, आयडेंटिफाय करायचं तुम्हाला. NH2, सेकंड C2H5, NH2, थर्ड and fourth one is ठीक आहे. क्वेश्चन काय आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी अमाइन. ठीक आहे ना. येस, इथं चेक करा. आता फंक्शनल ग्रुप काय आहे NH2. इथं काय आहे बाळांनो NH2 आहे. NH2 जर असेल तर तो प्रायमरी अमाइन असतो. येस, दिस इज अगेन NH2. हियर इट इज अ N, मीन्स इट इज अ टर्शरी अमाइन. अँड हियर इट इज अ NH, इट मीन्स इट इज अ सेकंडरी अमाइन. सो आन्सर इज थर्ड. अंडरस्टूड. Which of the is not a primary amine? Which of the following is not a primary amine? ठीक है. Yes, first second, third, and fourth one is चेक करा बाळांनो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए प्रायमरी अमाइन असं विचारलंय. ठीक आहे. येस, इथं N आहे बाळांनो फक्त. ठीक आहे ना. आणि त्याच्या अराउंडला काय आहेत अल्काइल ग्रुप आहेत. ठीक आहे ना. येस, दीज आर अल्काइल ग्रुप्स. आणि फक्त काय आहे N आहे. इट मीन्स इट इज अ टर्शरी अमाइन. ठीक आहे. इथं NH2 आहे. इट मीन्स प्रायमरी अमाइन. करेक्ट ना. येस, दिस इज अगेन NH2 आहे बाळांनो. इट मीन्स प्रायमरी अमाइन. Here it is again a primary amine. Primary, 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 and this one is a tertiary amine. समजलं हे. येस, मग प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी ओळखण्यासाठी बाळांनो तुम्हाला एक ट्रिक सांगितलं. येस, NH2 असेल तर प्रायमरी म्हणायचं. येस, NH असेल तर सेकंडरी म्हणायचं. आणि नुसता N जर असेल बाळांनो ओके तर काय म्हणायचं टर्शरी. अंडरस्टूड. ठीक आहे. मग डिग्री ऑफ कार्बन, डिग्री ऑफ हायड्रोजन, डिग्री ऑफ अल्काइल हॅलाइड, डिग्री ऑफ अल्कोहोल अँड डिग्री ऑफ अमाइन. ओके, प्रॅक्टिस करायचं बाळा नको. ठीक आहे ना. येस, हे कन्फ्यूज करू शकते तुम्हाला डिग्री ऑफ अमाइन्स, कारण आपल्याला डिग्री ऑफ कार्बन नोन आहे आणि कार्बनच्या डिग्रीवरनंच आपण काय करतो मग येस अमाइनची डिग्री फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो. पण अमाइनची डिग्री कशावर डिपेंड आहे बाळांनो. नंबर ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन इन अमोनिया. समजलं ना. ओके, दोन्हीची डिग्री कसं आहे डिफरंट आहे. Understood? Okay. Now the next point is classification of organic compounds. Heading the bala no. Yes, that is classification of organic compounds. ठीक आहे. आता क्लासिफिकेशनची गरज काय बाळांनो. वाय देर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड्स. बिकॉज मिलियन्स ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड्स आर देअर अँड इंडिव्हिज्युअल स्टडी ऑफ ईच अँड एव्हरी कंपाऊंड इज नॉट पॉसिबल. लक्षात येते का बघा बाळांनो. ओके, मिलियन्स ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड्स आहेत आणि प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल जर स्टडी करायचं म्हणलं तर पॉसिबल नाही. ठीक आहे. म्हणून काय की ऑर्गेनिक कंपाऊंड्सला वेगवेगळ्या ओके क्लासमध्ये काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे.
ठीक आहे. येस, दोन वेने क्लासिफिकेशन केलेले बाळांनो. येस, फर्स्ट आहे, येस मी अगोदर एक स्टेटमेंट लिहितो. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड by two ways. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बाळांनो, येस, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, आणि सेकंड आहे ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. बाळांनो दोन वेने क्लासिफिकेशन केलेलं आहे. येस, एक तर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर आणि दुसरा काय ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, मग फर्स्ट स्टडी करूया आपण ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. हेडिंग दे बाळांनो होता, येस, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. On the basis of structure, organic compounds are classified into two types. In that, first is open chain or acyclic or aliphatic ऑर्गेनिक कंपाउंड्स. ठीक आहे, ओपन चेन, असायक्लिक और एलिफॅटिक. हा एलिफॅटिक वर्ड जो आहे ना बाळांनो, काय असतो, कशावरून आले, एलिफॅटोज वरून आलेला आहे. एलिफॅटोज, आणि एलिफॅटोजचा मिनिंग काय आहे, येस, फॅट. ठीक आहे ना. येस, पुढे बघूया आपण ते वन बाय वन आपण. नेक्स्ट आहे येस, क्लोज्ड चेन और साइक्लिक और रिंग कंपाउंड्स. ठीक आहे, इथं पण लिहा कंपाउंड्स. ओपन चेन, असायक्लिक, एलिफॅटिक कंपाउंड्स, आणि सेकंड आहे क्लोज्ड चेन, सायक्लिक और रिंग कंपाउंड्स. Now these open chains are again divided into two types, that is saturated organic compounds, त्याला कंपाउंड्स म्हणतो फक्त मी आता, आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड कंपाउंड्स. ठीक है. yes, these closed chains are again divided into two types. In that, first is homocyclic और कार्बोसाइक्लिक. होमोसाइक्लिक और कार्बोसाइक्लिक. नेक्स्ट आहे एस हेट्रोसाइक्लिक. एस कंपाउंड्स तुम्ही कॅरी करा पुढं. एस होमोसाइक्लिक और कार्बोसाइक्लिक कंपाउंड्स. ओके, आणि दुसरा आहे हेट्रोसाइक्लिक कंपाउंड्स. ठीक आहे ना. एस, त्याचा मिनिंग मी पुढे सांगतो, फक्त तुम्हाला एक चार्ट ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. ना होमोसाइक्लिक कंपाउंड्स आर अगेन डिवाइडेड इनटू टू टाइप्स. इन दैट फर्स्ट आहे होमो एलिसाइक्लिक कंपाउंड्स. ठीक है. एंड सेकंड वन इज होमो एरोमेटिक कंपाउंड्स. ठीक है. इस होमो एलिसाइक्लिक कंपाउंड्स and second one is homo aromatic compounds. Heterocyclic compounds are again classified into two types. In that, first is hetero alicyclic compounds and second one
हेट्रो अरोमॅटिक कंपाऊंड्स. लक्षात येते का बघा. येस, इथं होमो वर्ड यूज केलेला आहे आणि इथं काय यूज केलेलं आहे, हेट्रो वर्ड यूज केलेलं आहे फक्त. ठीक आहे ना. येस. नाउ होमो अरोमॅटिक कंपाऊंड्स आर अगेन क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. Yes, benzenoids and non-benzenoid compounds. Non-benzenoid. लक्षात येते. येस, बेन्झिनॉइड्स, नॉन बेन्झिनॉइड्स. ठीक आहे ना. येस, and heteroaromatic compounds are again classified into two types. Same, that is benzenoids and non-benzenoids. नोट करा इथं. Yes, that is benzenoids and non-benzenoids. सिस्टमॅटिक चार्ट तयार करा बघानो. येस, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. ठीक आहे. एक तर काय ओपन चेन म्हणा किंवा असायक्लिक म्हणा किंवा काय ॲलिफॅटिक कंपाऊंड्स म्हणा. ठीक आहे. अँड सेकंड आहे क्लोज्ड चेन और सायक्लिक और रिंग कंपाऊंड्स. ह्या तिन्हीचा मिनिंग एकच आहे. समजलं हे. येस, दिस ओपन चेन कंपाऊंड्स और ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स अगेन. ठीक आहे. फर्स्ट इज सॅच्युरेटेड कंपाऊंड्स अँड सेकंड वन इज अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. Closed chain, okay, compounds are again classified into two types, that is homocyclic or carbocyclic compounds, and second one is heterocyclic compounds. Okay, now these homocyclic compounds are again classified into two types, that is homoalicyclic compounds and homoaromatic compounds. Here heterocyclic compounds are again classified into two types, heteroalicyclic compounds and second one is heteroaromatic compounds. Now here homoaromatic compounds are again classified into two types, that is benzenoids and non-benzenoids. Here also heteroaromatic compounds are again classified into as benzenoids and non-benzenoids. ठीक आहे बाळांनो, वन बाय वन स्टडी करूया आता. ठीक आहे. फर्स्ट हेडिंग द्या आता, ओपन चेन असायक्लिक और ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे ना. ठीक आहे. फर्स्ट हेडिंग द्या बघा, दॅट इज ओपन चेन असायक्लिक म्हणजे सायक्लिक नसलेला असायक्लिक और ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे. येस, आता ओपन चेन किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड्स कुठले असतात. येस, these are the compounds in which carbon atoms linked to form a open chain. ठीक है. In that straight chain or branched chain. Yes, बाळांनो लक्षात येते का बघा स्टेटमेंट. Yes, these are the compounds in which yes, carbon atoms linked to form a open chain, that is straight chain or branched chain. कार्बन ॲटम लिंक होतात आणि काय ओपन चेन कंपाऊंड्स फॉर्म करतात. एकतर स्ट्रेट चेन असेल, अदरवाइज काय ब्रांचड चेन फॉर्म करत असतील. लक्षात येते. येस, दे मे बी सॅच्युरेटेड
सॅच्युरेटेड और अनसॅच्युरेटेड. दे मे बी सॅच्युरेटेड और अनसॅच्युरेटेड. ठीक आहे, आता सॅच्युरेटेडचा मिनिंग समजतो तुम्हाला आणि अनसॅच्युरेटेड सुद्धा समजतो. ठीक आहे ना. सॅच्युरेटेड मीन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड्स, आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड मल्टिपल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड्स काय असतात, अनसॅच्युरेटेड असतात. ठीक आहे, जसं की अल्केन कसं आहे, सॅच्युरेटेड आहे. अल्कीन आणि अल्काइन कसे आहेत, अनसॅच्युरेटेड. ठीक आहे, सुरुवातीला पाहिलं होतं आपण. फॉर एक्झाम्पल CH4 दॅट इज मिथेन, काय आहे, सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. येस, आणि कसं आहे, ओपन चेन आहे. तिथं कुठं रिंग वगैरे आहे का, नाही. येस, CH3 दिस इज इथेन. ठीक आहे. येस, CH3 CH2 CH3 कशा आहेत बाळांनो, हे ओपन चेन कंपाऊंड्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 अनसॅच्युरेटेड आहे, आणि हे कशा आहेत, सॅच्युरेटेड आहेत. ठीक आहे ना. येस, CH3 CH डबल बॉन्ड CH2 CH3. ठीक आहे, C ट्रिपल बॉन्ड CH कसे आहेत, सगळे ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आहेत, ओपन चेन कंपाऊंड्स आहेत. ठीक आहे ना. येस, आणखीन बघा, फंक्शनल ग्रुप कंटेनिंग कंपाऊंड्स पण OH अल्कोहोल, ॲलिफॅटिक अल्कोहोल आहे बाळांनो हा. ठीक आहे. CH3 CH2 NH2 ॲलिफॅटिक अमाइन आहे बाळांनो हा. ठीक आहे ना. ऑर्गॅनिक कंपाऊंड कसं आहे, ओपन चेन कंपाऊंड आहे. येस, नेक्स्ट CH3 C डबल बॉन्ड OH ओपन चेन कंपाऊंड आहे. ठीक आहे. CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. बाळांनो फक्त कंपाऊंड्स काय करा, ऑब्झर्व करा. ठीक आहे. ऑल कंपाऊंड्स आर ओपन चेन कंपाऊंड्स, किंवा त्यालाच काय म्हणा, असायक्लिक और ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट हेडिंग द्या आता, दॅट इज क्लोज्ड चेन कंपाऊंड्स. सेकंड, क्लोज्ड चेन, ठीक है, साइक्लिक और रिंग कंपाउंड्स. आता बाळांनो क्लोज्ड चेन और साइक्लिक और रिंग कंपाउंड्स का आहेत. ठीक है. यस, these compounds contain one or more rings in their molecules. ठीक आहे. येस, ह्या कंपाऊंड मध्ये जे काय मॉलिक्युल्स आहेत ना बाळांनो, ओके, त्याच्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त काय असतात, रिंग्स असतात. अशा कंपाऊंड्सला काय म्हणायचं, सायक्लिक, ओके, किंवा काय रिंग कंपाऊंड्स म्हणायचं, किंवा क्लोज्ड चेन कंपाऊंड्स म्हणायचं. अंडरस्टूड. नाउ these compounds are of two types. That first is homocyclic compounds, and second is heterocyclic compounds. ठीक आहे ना. येस, मग फर्स्ट हेडिंग द्या, दॅट इज होमोसायक्लिक कंपाऊंड्स. ठीक आहे बाळांनो, फर्स्ट बघा आता, होमोसायक्लिक कंपाऊंड्स ऑल्सो कॉल्ड एज कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स. तर होमो मीन्स व्हॉट, होमो मीन्स सेम. म्हणजे काय बाळांनो, की ज्या रिंगमध्ये येस सेम टाइप्स ऑफ ॲटम्स आहेत ना, अशा रिंगला काय म्हणायचं, होमोसायक्लिक. अंडरस्टूड. ठीक आहे. इन दिस कंपाऊंड्स द रिंग इज मेड ऑफ ओके कार्बन ॲटम्स ओनली. म्हणजेच काय, त्या कंपाऊंड मधली जी काय रिंग आहे ती फक्त कार्बन ॲटमनं बनलेली असते. ठीक आहे. येस,
दे आर फर्दर डिवायडेड इंटू टू टाइप्स. आता हे जे कंपाऊंड्स आहेत दोन टाईप्समध्ये डिवाइड केलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे होमो ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स, ठीक आहे ना, आणि सेकंड आहे होमो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे. येस, होमो ॲलिसायक्लिक कंपाऊंड जे आहेत ना बाळांनो, ओके, ते ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखेच आहेत. म्हणजेच काय, ज्या ॲलिफॅटिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आहेत ना, ओके, सेम प्रॉपर्टीज कोण दाखवतात? येस, होमो ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स दाखवतात. ठीक आहे ना. येस, देअर प्रॉपर्टीज आर सिमिलर टू ॲलिफॅटिक कंपाऊंड्स, ओपन चेन कंपाऊंड्स. करेक्ट. फॉर एक्झाम्पल सायक्लोप्रोपेन. आता ऑब्झर्व करा बाळांनो हे एक्झाम्पल्स. सायक्लोप्रोपेन आहे. सायक्लोप्रोपेनमध्ये ओके रिंगमध्ये काय आहेत बाळांनो? फक्त कार्बन. तुम्ही कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर ड्रॉ केला ना प्रत्येकाचा, तुम्हाला रिंगमध्ये काय मिळतील? फक्त कार्बन्स मिळतील. मीन्स दिस रिंग इज मेड अप ऑफ कार्बन ओनली. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ कार्बोसायक्लिक कंपाऊंड. समजते ना? येस. कार्बनवर काय असतात? हायड्रोजन. ठीक आहे. मग रिंगमध्ये काय आहेत? कार्बन आहेत. ठीक आहे ना. इथं सुद्धा काय तुम्ही ड्रॉ करू शकताय कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. येस, इथं सुद्धा रिंगमध्ये काय आहेत बाळांनो? कार्बन आहेत. म्हणून काय ह्या कंपाऊंडला काय म्हणायचं? कार्बोसायक्लिक. ठीक आहे. दिस इज सायक्लोब्युटीन. सायक्लोब्युटीन इज अगेन होमो ॲलिसायक्लिक कंपाऊंड. दिस इज सायक्लोपेंटेन. दिस इज सायक्लोहेक्साइल क्लोराइड. सायक्लोहेक्साइल क्लोराइड. ठीक आहे. दिस वन इज सायक्लोहेक्झिन. ठीक आहे. दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज अ सायक्लोहेक्झिन. समजते? येस, मीन्स दिस रिंग इज मेड अप ऑफ ओनली येस कार्बन. अंडरस्टूड? these compounds are called as homo alicyclic compounds. Now the next is homo aromatic compounds. बाळांनो, ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत ते आपण डिटेलमध्ये हायड्रोकार्बन्समध्ये स्टडी करूया. ठीक आहे ना. येस, इथं फक्त जे एक जनरल आयडिया आहे की बाबा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स काय आहेत. ठीक आहे ना. दीज आर दी कंपाऊंड्स विच कंटेन ॲटलिस्ट वन ॲरोमॅटिक रिंग. बाळांनो, ज्या कंपाऊंडमध्ये एक ॲरोमॅटिक रिंग आहे. ठीक आहे ना. येस, आता इथं डिटेलमध्ये तुम्हाला समजणार नाही की बाबा ॲरोमॅटिक रिंग कुठली नेमकं. तर इथं समजून घ्या फक्त काय, बेन्झिन और बेन्झिन लाईक रिंग. ठीक आहे ना. येस, ॲरोमॅटिक रिंग विच रिसेंबल्स बेन्झिन. रिसेंबल्स म्हणजेच काय, येस, सिमिलर टू बेन्झिन. ठीक आहे ना. इन देअर केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे बेन्झिन ज्या केमिकल प्रॉपर्टीज दाखवतो ना बाळांनो, ओके, त्याच प्रॉपर्टीज ओके कोण दाखवतात? अदर ॲरोमॅटिक रिंग सुद्धा दाखवतात. अशा कंपाऊंड्सला काय म्हणायचं? होमो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आता होमो काय म्हणलं? कारण त्याच्यामध्ये परत काय आहे? कार्बन ॲटम आहे रिंगमध्ये. मीन्स इट इज ऑल्सो मेड अप ऑफ कार्बन ॲटम. ठीक आहे. येस, दीज होमो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर अगेन क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, in which first is benzenoids and second one is non-benzenoids. तर बेन्झिनॉइड्स कशाला म्हणायचं? येस, दे कंटेन ॲटलिस्ट वन बेन्झिन रिंग. म्हणजेच काय, दोज कंपाऊंड्स विच कंटेन्स ॲटलिस्ट वन बेन्झिन रिंग. एक तरी बेन्झिन रिंग असली पाहिजे त्याच्यामध्ये. त्याला काय म्हणायचं? बेन्झिनॉइड्स. ठीक आहे ना. आणि दुसरी गोष्ट काय की त्याच्यामध्ये काय असला पाहिजे? रिंगमध्ये कार्बन असला पाहिजे फक्त. अंडरस्टूड? ठीक आहे. दिस इज बेन्झिन. येस, बघा रिंगमध्ये फक्त काय आहेत? कार्बन ॲटम्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, हा नॅफ्थॅलिन. येस, नेक्स्ट इज फिनॉल. नेक्स्ट वन अँथ्रासिन. असे नंबर ऑफ कंपाऊंड्स आहेत. फ्यू एक्झाम्पल्स दिले मी त्याच्यामध्ये तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट बघा नॉन बेन्झिनॉइड्स. तर नॉन बेन्झिनॉइड्स कशाला म्हणायचं बाळांनो? दोज कंपाऊंड्स विच डू नॉट कंटेन बेन्झिन रिंग. ठीक आहे ना. ॲरोमॅटिक तर आहेत. क्रायटेरिया इथं समजणार नाही तुम्हाला की ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कशाला म्हणायचं. ठीक आहे ना. येस, तो क्रायटेरिया आपण नंतर स्टडी करणार आहोत. फक्त काय, येस, इथं क्लासिफिकेशन करतोय आपण. दे डू नॉट कंटेन बेन्झिन रिंग. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे बेन्झिन रिंग दिसते का बाळांनो? दिस इज बेन्झिन. इथं आहे का कुठे बेन्झिन रिंग? नाही. पण तरीसुद्धा हा ॲरोमॅटिक आहे. येस, इथं कुठं आहे का बेन्झिन रिंग? नाही. समजलं हे? येस, दिस इज कॉल्ड एज अ ट्रोपोन अँड दिस इज कॉल्ड एज अ ट्रोपोलोन. समजलं हे? येस, हे होतं बाळांनो रिगार्डिंग होमोसायक्लिक कंपाऊंड्स. ठीक आहे. आज काय काय स्टडी केलं आपण? येस, डिग्री ऑफ अमाइन्स. ठीक आहे. लेटर ऑन क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इन दॅट ओपन चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि क्लोज्ड चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये येस एक स्टडी केला टाईप आपण बाळांनो, येस, दॅट इज अ होमोसायक्लिक कंपाऊंड्स. ठीक आहे ना. येस, विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.